आभार. नवी मुंबईचा एक सुप्रसिद्ध असा समालोचक, मल्टी टॅलेंटेड समालोचक, एक सर्वोत्तम निवेदक, ज्याच्या मुखातून आपण नुकतंच दुसऱ्या मॅचच्या लढतीचं संपूर्ण धावतं समालोचन ऐकलं. विघ्नेशजी मडवी, मॅन फ्रॉम घनसोली, एक कलाकार, निवेदक, एक सर्वोत्तम समालोचक म्हणून मल्टी टॅलेंटेड याला पर्सनॅलिटी म्हटलं जातं. त्याचं पाठीमागचं हे कारण आहे. पुन्हा एकदा आलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे मी एस एन ग्रुप स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2024मध्ये मनाच्या अंतःकरणामधून सरसे असं स्वागत करतोय आणि घेऊन जातोय तिसऱ्या लढतीकडे. दोन टीम एक एक मॅच जिंकून आमने सामने तिसरा हा मॅच. एका बाजूला कुमार 11 तुर्बे, तर दुसऱ्या बाजूला आपण नुकतीच लो स्कोर मॅच ज्याने लवकर संपवला तो स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे 11 धारावे. यामध्ये दोन्ही टीम तगडे आहेत. पहिल्या मॅच ही तगडी झाली, परंतु तगडे संघ होतं, पण ज्या आशा होत्या ना प्रेक्षकांच्या, त्या आशानं कुठेतरी अनपेक्षित केलं, थोडंसं निराश केलं. दोन्ही मॅचमध्ये जी लढत पाहायला पाहिजे होती, आतुरतेने वाट पाहत असतो की ही लढत जवळपास पाहायला मिळेल, चेंडूच्या जवळ धाव येतील असं, पण बऱ्याच फरकाने खूप मागं साडलं. थोडी घोर निराशा झाली प्रेक्षकांची. पण ही लढत थोडीशी एक नवी संजीवनी देईल ही अपेक्षा आहे. त्या संजीवनी जाऊया मॅचकडे. टॉस झाला, टॉस जिंकला स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रेचे धारावी टीमच्या कॅप्टनने. त्याने पुन्हा एकदा जे ठरवलं होतं पहिल्या मॅचमध्ये तसंच निर्णय घेतला, चूज द बॉलिंग फर्स्ट, आणि आमंत्रित केलेलं आहे बॅटिंगसाठी पुन्हा एकदा कुमार 11. अच्छा, त्यावेळी टॉस जिंकले. ओ माय गॉड. तर कुमार 11 तुर्बे won the toss and he choose the not bowling, batting first. धाडशी निर्णय मानावा लागेल. पहिल्या मॅच बॅटिंग केली, तब्बल 83 बनवले. या मॅच मध्ये किती दिली? तगडीच लढत. पहिला चेंडू हेलिकॉप्टर प्रॉपरली लँड झाला. चरण सुपर स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोकने जोरदार स्वागत केले. ज्या बॉलरने खऱ्या अर्थाने जो कारनामा केला, मेड इन ओव्हर टाकण्याचा, निर्धाव ओव्हर टाकण्याचा, त्याच्या विरुद्ध काय स्वागत केलं. दोन्ही आमने सामने घातक. 51 सरस. एक मिस्टर फ्लेक्झिबल, एक मिस्टर मॅन ऑफ द सिरीज आमचा विघ्नेश म्हणतो. एक आहे कोहिनूर ऑफ द नवी मुंबई. ही लढत एक काठीची होईल. अतिटडीच्या लढतीकडे पहिलं स्वागत केलं, परंतु हार मानण्यापासून धीरज नाहीये. तो एखादा असा चेंडू टाकेल कदाचित का त्याला उत्तर हा देईल का, त्यासाठी जाऊया. दुसरा बॉल घेऊन येतो लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. लाजवाब. मी म्हटलं होतं का हार मारणार मग धीरज नाहीये. तो चेंडू सावकाश गतीने टाकला. जे वाटलं होतं का नॅचरल आउट स्विंग टाकेल, पण इन स्विंगर आहे गोलंदाजाकडे, टाकला बरोबर, तो झाला आउट स्विंग. दोन्ही स्विंगचा हा फायदा होतो. त्यासाठी सर्वोत्तम हा गोलंदाज समोर आहे, धीरज भोईर. स्विंग शॉट ऑन पुल अगेन्स्ट टू द स्पीड डाऊन द बॉल. ती विकेट होती, ती विकेट चटकन मिळवली. विचार टाकून, विचार करून टाकलेली गोलंदाज, तोडून मोडून टाकलेला चेंडू, थोडा आखूड ठेवला शरीराच्या जवळ, त्याने वळवलेलं चेंडू कटर बॉल. त्याला उत्तर नव्हतं, त्याला टायमिंग नव्हतं कोहिनूरकडे. कोहिनूर परतलाय. पहिला धक्का कुमार 11 तुर्बेला, साबर 1. पण एक डॉनला, एका डॉनने मात्र विकेट घेऊन पाठवलं तंबूच्या असेल. कोहिनूर बॅक. एक बेस्ट किमती विकेट. ज्या पहिल्या मॅच मध्येच केवळ अवघ्या 4 धावा, दुसरं ओव्हर मेडन, तोच गोलंदाज लय मध्ये, नाव आहे मिस्टर फ्लेक्झिबल धीरज भोईर. कॉट शॉट डीप मिड विकेट एरिया, कॉट दीपक बोल धीरज. ही सफलता मिळाली. षटकार ठोकून परतलाय कोहिनूर. त्याच्या जागी आला हेमंत पाटील. हेमंत कडून अपेक्षा पॉइंट खडे केलंय. पॉइंट आणि एक्स्ट्रा काउंट बरेच फरक आहे.
तीच संधी असेल कदाचित हेमरला, कारण डीप एक्स्ट्रा कव्हर आहे त्याच्या बाजूला लॉंग ऑफ, त्याच्या बाजूलाच लॉंग ऑफच्या लॉंग ऑन आहे. काऊ कॉन नॉट डी स्क्वेअर लेग बॅकफुटवर चेंडूला बलन दिलं. जी गोलंदाजी टाकलेली अँगलमध्ये भूषणला, ती अँगलमध्ये गोलंदाजी आता टाकताना दिसणार नाही, कारण उजवा बॅट्समन आलेला आहे. खऱ्या अर्थाने जर लेग ब्रेक असता तर भूषणने खूप समाचार घेतला असता, पण धीरजकडे दॅट इज अ लवली यंग स्विंग, लवली बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग. टप्पापणे चेंडूला आत आणलं, बॉडीकडे मग चेंडू नेला, उत्तर नव्हतं हेमंतकडे. लवली बॉलिंग आहे, सट्टिक लाईन लेन नंतर काय गोलंदाजी चाललेली आहे. स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे धाराव्या एलिमेंट कडून पहिलं होता हाताळताना धीरज भोईर 5 चेंडू आत्तापर्यंत टाकले, एक बेस किमती विकेट, 6 धावा मोजले षटकार. त्याच्यानंतर आला शटॉन पूल करताना चेंडूला आपला मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावर स्क्वेअर लेगच्या धाडलाय सरळ मैदानाच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 रन. जे हे अपेक्षित आहे, एक रोणाक प्रेक्षकांना जे हवं असतं ते दिलं डीजेने. ज्याप्रमाणे रंगवतो कॉमेंटेटर त्याप्रमाणे डीजे ही मागे नसतात. काय रंगवलं गाणी, लाजबाब, सुपर ज्ञान, क्लासिकल डान्स मध्ये अशा पारेख, वा बाय वा, जकास. 13 षटकार आला, गोड सेबट केला पहिल्या ओव्हरचा अगेन्स्ट टू द राईट आर्म ओव्हर द विकेट एक्सप्रेस ऑफ द नवी मुंबई एक्सप्रेस. सगळ्या कानाकोपऱ्यात जाऊन आता तेज तरार गोलंदाचा आपला दणका दाखवला विकी पंडितनाथ भोईरने. तो गोलंदाज बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू स्लाइस होऊन नंतर चेंडू गेला होता वाईट स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दरम्यान दूरवरून क्षेत्ररक्षण येईल तोपर्यंत धावा अर्जित केल्या बॅट्समनने. 2-2 स्कोर गेलेला आहे पुढे. 15 1 पिचिंग लेग साइड लेग स्टंप रुणाल आणि स्वराजचं मी कौतुक करतो. मॅच संपल्यानंतर कोणताही मात्र खेळाडू मैदानात पंचाच्या भूमिकेत दिसत नाही, परंतु बऱ्याच वेळेला क्वचित दिसतात. त्यापैकी चांगली कामगिरी त्यासाठी स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2024 एशियन ग्रुपच्या वतीने तुमच्या मनाच्या अंतःकरणातून आम्ही आभार व्यक्त करतोय, प्रकट करतोय. 16 बनल्यात, एक दुसऱ्यावर प्रगतीपथ. बॉलिंग मार्क पर विकी भोईर, लेफ्ट हँड राईट आर्म ऑन द विकेट, अवे फ्रॉम द बॉडी, दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. ॲक्शनी जी परिधान केलेली आहे टी शर्ट प्लेअर ऑफ द मॅच हे दर्शवते. पहिल्या मॅचचा हिरो ठरला होता नमित अशोक पाटील, त्याला चकवण्यात यश मिळालं. धीरज विकी भोईर अवे फ्रॉम द बॉडी थ्रू द लॉंग ऑफच्या दिशेने फुटबॉल, परंतु पहिला मॅच मध्ये झेल पकडला. सुशांत नाईकचं ते पारितोषिक ज्या क्षेत्रक्षण पटकावलं तो पायाने मात्र चेंडू ठोपवताना, पण दरम्यान आता 2 धाब्यांचा वेळ होता नमितकडे. नमित पोचतोय वैयक्तिक 4 वर, टीम पोचले कुमार 11 उर्फे 18. कानफडून सजवलेला फटका, कानफडी स्ट्रोक लॉंग लेगच्या दिशेने घोषांकित क्षेत्र, तिथे फक्त अवघी सिंगल मिळाली स्ट्रोक करते नमित पाटीलला. चांगली गोलंदाजी बाउन्सिंग केली, टप्पापण चेंडून घेतलेलं ते उसळीला मात्र कानाखाऊन मारलं कानफडी स्ट्रोक. लॉंग लेग विजन एरिया सिंगल मात्र अजित केली. सिंगलने आणखी पुढे जाताना 19 वर एसएन ग्रुप प्रेझेंटेड. मी कौतुक करतो मयूर म्हात्रे अग्री तडका, ज्याने सातत्याने 3 दिवस जेवणाची चोख व्यवस्था केलेली आहे. आणि संपूर्ण आमची टीम ज्याच्यामध्ये बिपिन म्हात्रे असेल, नितीन नाईक असेल, धीरज भोईर, संदेश नाईक, कामेश नाईक, संदेश नाईक, सचिन म्हात्रे यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. 19 वर 1, 2 वरची झाली समाप्ती. 5 वरचा खेळ. धीरज भोईरकडे तोच विश्वास ठेवला मॅच मध्ये सचिनने धीरजकडे दुसरा ओळ हाताळण्यासाठी टाकण्यासाठी टप्पामध्ये चेंडूवर वळण जरूर घेतलं. बॅटची कडा गेली ती अंदरुनी किनारा, फाईन लेगच्या दिशेने घोषांकित क्षेत्र आहे. त्याबरोबर कॅप्टन स्वतः विकी भोईर विकेटवर जाईल तोपर्यंत सिग्नलची घोषणा केली होती. घोषांकित क्षेत्राची सिंगल मिळाले. 20 धावा, 2.1. 5 ओव्हरची मॅच. 4 ओव्हरची आहे ना रे, 5च आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. साफसुथरा करताना धीरज भोईर
निसट टपार पाण्यामध्ये गेल्यानंतर थोडं स्किट होतो, त्यामध्ये ते रुमाल बरेचसे गोलंदाज टाकतात. 80च्या दशकातले बरेचसे गोलंदाज, माल्कम मार्शल असेल, जर लवकर गेला निरोप घेतला मार्शल, मग तीच आता आपल्याला पाहायची मायकल मार्शलची, जो रुमाल पाठीमागे धीरजने बांधलेला आहे, ठेवलेला कॅच बियॉन्ड द स्टंप स्लीपमध्ये झेल टिपला विशाल भोईरने आणि विकेट मात्र इथे प्राप्त होते. फलंदाज हेमंत पाटील बाद. संगीत वाजत राहील, मधुर संगीत आहे, विविधता आहे, त्यासाठी तुझं खास कौतुक आहे डीजे ऑपरेटर. एक गाणी आतापर्यंत दुसऱ्या वेळेला त्याने वाजवलं नाही, त्यासाठी तुझं खास कौतुक. थँक्यू सो मच. बॅटची कडम टप्पा मिडियम स्टंप पडण्या चेंडूने घेतलेलं नॅचरल आउटस्विंग ही खासियत आहे धीरेची, आणि तिथेच मात्र आडातेडा स्ट्रोक जी तैनात केली होती स्लीपमध्ये, दॅट इज द सुपर कॅप्टन्सी बाय सचिन नाईक. त्याला माहीत आहे ओलंदाज चेंडू कटर चेंडू टाकण्याबद्दल माहीर आहे धीरज, आणि त्याचे कटर झाले चेंडू स्लीपमध्ये जाऊन ते झेल घेतील त्यासाठी त्यांनी तैनात केले विशाल भोईर सारखा चपलक क्षेत्ररक्षक. सेम प्लेस इज अ ग्रेट कोच ऑफ द राहुल द्रविड, इज अ टॉप ऑफ द टेस्ट क्रिकेट इन इंडियन क्रिकेट. तो हॉल द सेम प्लेस, अव्वल दर्जाचं, त्याने बऱ्याचशा 100च्या वर राहुल द्रविडच्या नावावर आहे. त्याच अंदाजामध्ये राहुल द्रविडच्या अंदाजामध्ये झेल पकडल्या स्लीपमध्ये विशालने आणि सफलता मिळवून दिली धीरजला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं कोहिनूर जसं परतलं तसं अवसान मात्र गळाल्यात, कारण धावा आहेत फक्त 20. तिसरं ओव्हर प्रगतीपथावर, दुसरं आपलं हाताळता पुन्हा एकदा चेंडू लाजबाब चेंडू, काय व्हॅरिएशन आहे एकी चेंडूमध्ये एकाच अँगलमध्ये. आता पहा पहिल्या अगोदर विकेट घेतली मिडल स्टंपवर, या अजूनही मात्र अँगल मात्र त्याने चेंज केला, क्रिएट केला ऑफसाइड ऑफ स्टंप, स्लाइटली आउट स्विंग, बीट टू द बॅट्समन अगेन्स्ट. सुपर बॉलिंग, ग्रेट बॉलिंग यार, सुपर बॉलिंग यार, म्हणून कॅप्टनचं कौतुक करा. ही इज अ परफेक्टली हँडलिंग बॉलर, परफेक्टली यूज ऑफ द बॉलर, ही खासियत असते. थोडंसं वर्ल्ड कपमध्ये गेम फसलेला होता, स्लीपमध्ये जास्त स्पिनरवरती जास्त विश्वास मध्यंतरी ठेवला, परंतु काय बुमराचं स्पेल लवली बॉलिंग आहे. जेवढं कौतुक करा काय वळवले यार, एक टप्पा एकाच अंगेला ठेवलाय म्हणून खास कौतुक आहे. सुपर पॉवर स्विंग, लेग कटर बॉल, 2.5 विचार केला काय गोलंदाजी यार. पहिल्या मॅच मध्ये मिडन ओव्हर पहिले टाकताना 4 अवघ्या 2 विकेट, प्लेअर ऑफ द मॅच. चांगला फटका, दिशा दिली कावकॉन, स्वतः कॅप्टन येईल सचिन नाईक फेकेल तो बरं आरामात सिंगल घेतली रवीने, फक्त सिंगलवर 3 ओव्हरचा खेळ तिथे मात्र समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करण्याचा निर्णय थोडासा चुकीचा ठरवला दोन्ही बॉलरने 2 टाकले, धीरजने 1 टाक विकीने. 3 ओव्हरच्या 7च्या सरासरीने अवघ्या 21 धावा. थँक्स रिजे, थँक्स सो मच. 21 वर इथून धावांचा वेग वाढवणं खूप गरजेचं आहे. ती भूमिका मात्र कोण बॅट्समन पार पडेल. चांगली गोलंदाजी सचिन नाईक, एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट घेण्याचा विक्रम केला पहिल्या मॅचमध्ये. अवघा फक्त 1 षटकार 7 धावा दिल्या. कॅप्टन आशू राकेश प्रतिष्ठान गोटूच्या कॅप्टनने तो षटकार स्वेलिंग घेणार, तिथेच मात्र थोडंसं मागणं ठरवलं होतं, पण 4 विकेट सचिनने घेतले पहिल्या मॅच मध्ये. तो सचिन नाईक कॅप्टन लिडिंग फ्रंट करताना बॉलिंग मॅक और राईट राउंड द विकेट. कडक आवाज आलेला आहे परंतु थेट गेला धीरज भोईर जो कावकोण येईल फील करेल, फक्त सिंगल मिळते. षटकारांची आतिषबाजी करेल का एक तगडा संघ आहे समोर, ज्याने बरेचसे विक्रम आपले नाबे लावले. बरेच मॅच मध्ये सांगितले आमच्या विघ्नेशने किती विक्रमाचे असे ट्रॉफीज त्याने सन्मानाने घेऊन आले दाराबे गावामध्ये. दाराबे टॉप ऑफ द एक अव्वल दर्जाची टीम आहे, त्यामुळे स्कोर बनवणं गरजेचं आहे. फक्त सिंगल मिळते. रुणाल म्हात्रेकडून इशाराला अंपाच्या भूमिकेतून पाहू शकता. राकेश प्रतिष्ठान गोटुलीचे जाबाज ऑलराऊंडर स्वराज म्हात्रे अँड रुणाल. फक्त 24 वर 2, चौथं प्रगतीपथावर 3 चेंडू आतापट सचिनने टाकलेत, फक्त 3 सिंगल खर्च केला. लाजवाब बॉलिंग राईट आर्म राऊंड द विकेट. सुपर बॅर
अतिशय प्रचंड वेग धारण केलं अपसाइड ऑफस्टम, परंतु रवीकडे उत्तर नव्हतं. सरळ हाती सोपवलं आपल्या भाच्याकडे, विकीकडे. निर्धाव चेंडू, 3 सिंगल नंतर रन निर्धाव. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सचिन. एक डीप पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर. स्लॉक सीप अलाउंड द कार्पेट, फाईन स्क्वेअर लेगच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. जाईल तोपर्यंत फील करेल. अवघी सिंगलवर भरोसा ठेवला, समाधान मानलं रवीने. सिंगलने स्कोर मात्र कुमार तुर्बेचा पोहोचले सावकाश गतीने 25 वर. 25 वर 2. चौथं ओव्हर चालू आहे. अवघा एक चेंडू म्हणजे 7 चेंडूचा खेळ मात्र शेष. धावांचा वेग, धावांची गती वाढवायला लागेल कुमार एलन तुर्बे. पिचिंग लेग साइड लेग स्टम. इशारा पुन्हा एकदा खराब चेंडूचा. खराब चेंडूने एकदा वाढली जाते स्कोर बोर्डवरती. स्कोर जातो 26 वर. धमाके देण्यासाठी प्रसिद्ध आहे दोन्ही फलंदाज, खास करून 5-6 वर्षाचा विचार कर. नमे त्याचं भन्नाट फॉर्म, मॅन इन्स्टन्स मॉन इन फॉर्म. बॅकफुटवर जाताना स्वेल दिशा गेली आहे. जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. अवघी फक्त सिंगल. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. मॅच क्रमांक 3 आपल्या समोर आहे. एका बाजूला बॅटिंग करताना आपण पाहतो टॉस जिंकल्यानंतर कुमार एलन तुर्बे 4 ओव्हरच्या समय 27 वर 2. तर आम्ही 2 कॅप्टन नेक्स्ट मॅचचे टॉससाठी येथे आमंत्रित करणार आहोत. किरण स्मृती घनसोळी आणि पूर्वा एलिमन कोपरी हे 2 कॅप्टन. 1 इनिंग ब्रेक नाही. शेवटचा ओव्हर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट अपसाइड अपस्टम लवली आहे. आणि जे विक्रम सांगितलं होता याच टीमच्या विरुद्ध स्वर्गीय आनंद दिघे चषक कारनामा केल्या दीपकने. 6 चेंडू डिफेंड. 30 टीम समोर. रबरी बॉल वेगळं आयोजन. बॅकफुटवर जाताना थ्रू द कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जोपर्यंत क्षेत्ररक्षण सोहेल नाईक पहिला झेल टिपला आणि सुशांत नाईकने तब्बल 500 रुपयांच्या पारितोषिक त्या झेलाबद्दल दिलं गेलं. तो क्षेत्ररक्षण फील केलं. अवघी सिंगल. आता धमाके उडवायला लागतील कारण भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खेळणे 7 धावापासून दूर ठेवलं. तोच गोलंदाज आपल्या समोर आहे. व्याजा सर परतफेड करायचं आहे रबर बॉलला तर ती संधी आहे, परंतु दीपक काय करेल, काय विचार असतील नमितचे. या ओव्हरमध्ये 5 चेंडूचा खेळ बाकी. हेलिकॉप्टर प्रॉपर उडेल काय, उडाले पण टप्पा उडवला. देऊन गेला का कोणार. चरण देख राजा ये आलाय. 3 चेंडूचा खेळ बाकी. लवली बॉल एक हम किसी से कम नाही. टप्प्याने घेतलेलं वलन प्रॉपरली सुपर गुड लेंथवर टप्पा वळण घेतल्या. दूर ओढून खेळण्याचा प्रयत्न, शरीर मात्र घेऊन गेला नव्हता. ही चूक झाली थोडी. सिंगला खतम होण्याचा परफेक्टली फुटवर्क. कडक यार. सोडा कमेंटेटर. जरी फुटवर्क नव्हता ऑन द डिलिव्हर कसा मी खडे खडे. सुपर अप द राइज ऑन द राइज. सुपर ओव्हर द थ्रू द लॉंग अँड लॉंग अप. बिग 6. षटकाराला धावसंख्येला 11. धावसंख्या पोहोचते 38 वर. केवळ 1 चेंडू शिल्लक. आता आला ना तो थोडा फायटिंग स्कोर कुमार एलिवन तुर्बेची प्रस्थापित होईल. स्कोरबोर्ड लागेल. अवघाच 1 चेंडू. दीपक ठाकूर समोर. नमित कडक शॉट ऑन पूल इज सो ब्युटिफुल ओव्हर द कमेंट्री बॉक्स. इट्स अनदर तगड़ा शॉट. 6 रन. सुपर डुपर शॉट. कडक.
प्लीज 44 आहे 45 टार्गेट 45 टू टार्गेट. गेल्या 7 धावांच्या सरसरीने चांगली गोलंदाजी विकी बोर आला. ओव्हर 1 घेऊन 7 धावा त्यांनी खर्च केल्या. 3 डॉट त्याच्यामध्ये होते. सचिन नाईकने एक ओव्हर टाकलं, हाताळलं केवळ 5. वॉट अ लवली कॅप्टन, इकॉनॉमिक रेट कंजूशी देणारं कॅप्टनचे ते वर. दीपक ठाकूर मात्र त्या या ओव्हरमध्ये शेवटचं हाणामारचे षटक हे मात्र दुर्लक्षित करता येणार नाही का. त्या हाणामारच्या षटकार बरेचसे बॅट्समॅन हवे सफल होऊन खेळतात. 17 धावा तब्बल मोजल्या. असं 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त. कुमार एलिमन तुर्बे 44 2 गडी बाद. टार्गेट सेट केलं स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे 11 धाराव्याच्या समोर. 45 9 धावांचे सरासरी. एक हलकाचं संगीत ऐकणार. बॅक टू द क्रिकेट आपण वळणार आहोत. प्लीज डीजे. दिलखुश. चला नेक्स्ट मॅच किरण स्फूर्ती घनसोली. आम्ही आवाज दिली होती जेव्हा एक इनिंगचे 3 बॉल शिल्लक असताना. किरण स्फूर्ती घनसोलीचा कॅप्टन आणि पूर्वा 11 कोपरी टीम कॅप्टन. प्लीज टॉससाठी या. बरोबर 2 वाजता जेवणाचे काउंटर्स ओपन होतील. छान व्यवस्था. मयूर म्हात्रे अग्री तडका डावा. अन्नदाता सुखी भाऊ अशा आशीर्वाद बरेच जण देणार कारण ज्यांचं खाली पेट भरण्याचं काम मयूर म्हात्रे करणार आहेत. अगदी तडकाचे सन्मानी मालक आहेत. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. SN ग्रुप प्रेझेंटेड. पहिला खेळाला सुरुवात 45 धावांचं अवगमन आहे. परंतु काय होऊ शकतं कारण चमत्कारी गोलंदाज टाकण्याचं धाडस ठेवतो हेमंत पाटील. पहिल्या चेंडूवर सिंगल आली. पहिल्याच सिंगलने खातं खोडलं जातं. स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे धारावे 11 टीमचं बिनगडी बाद 1 जिंकण्यासाठी लक्ष आहे. 45 धावांचं 45 टार्गेट. आदरणीय प्रशांतजी नाईक यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सरसे स्वागत आहे. चेंडू खाली मी म्हटलं होतं जेवढा इझी घ्याल तेवढा मात्र शक्य नसेल. बॉलिंग टाकण्यामध्ये खूप व्हॅरिएशन आहे हेमंतकडे. ते दर्शवेल. लांगा आपला झेल देऊन विकी परतला 0 गोल्डन डकचा शिकार. 1 1 अशी सद्य स्थिती. अण्णा अनंत अण्णा म्हात्रे धारावे 11 1 1. एलिमिनेशनची कमतरता. नॉट प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट आणि तिथेच मध्ये जाणं विटलं होतं. ते झाल्यात अडकला गेला. द बेस्ट कॅच बाय नमित राहुल बेस्ट फिल्डर ऑफ द तुर्बे. ही ओळख मात्र त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा आंतरराष्ट्रीय मध्ये सर विवन रिचर्डचं उदाहरण आहे. शनद जयसूर्या ज्याने खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक म्हणून सुरुवात केलेली होती. त्याच्यापैकी कारकिर्दीला सुरुवात करणार राहुल एक छान झेल टिपताना पहिला हादरा देतोय. स्वर्गीय अनंत
मात्रे 11 धारावे. Mr. Flexible, very dangerous man, very risky player, batter on the crease. धीरज गोलंदाजी जादू गोलंदाज टेकली 2 ओव्हरातून 14 धावा 2 विकेट प्राप्त केलं. पहिले मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच. ओ हो पंच केला होता थ्रू द कव्हर. कौमोद दूरवर क्षेत्ररक्षक येईल फील्ड केले. सिंगलने खातं खोलते धीरज. पुन्हा एकदा विनंती करतो नेक्स्ट मॅच टॉस किरण स्मृती घनसोळी आणि पूर्वा 11 कोपरी बोथ कॅप्टन फॉर द टॉस. अतिशय दर्जेदार भव्य दिव्य रबर स्पर्धा 4 दिवस आणि वगैरे पहिल्यांदाच नवीमध्ये 4 दिवस ही स्पर्धा रंगते. व्हेरी गुड स्ट्रोक ओव्हर द स्क्वेअर लेग विशाल भोईर 6 रन. मध्ये गुडलँड टपला लो राहिला चेंडूला परफेक्टली वेट केला. वेट करताना सरळ फेकून दिला डीप स्क्वेअर लेग. कडक स्ट्रोक यार अचंबित करणारा स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर एका वेगळ्या अंदाजामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर छेदून गेला. बॅक टू बॅक दुसरा षटकार. सुपर बॅटिंग 6 रन. दर्जेदार फटका. नो लुक स्ट्रोक आपण पाहतो स्कूप पाहतो परंतु पहा विशालने थ्रू द एक्स्ट्रा कव्हर अचंबित करणं आगल्या वेगळ्या एकदम आपल्या एक पेटन शॉट मध्ये त्याने पाठवलं डीप एक्स्ट्रा कव्हर. दुसरा षटकार अडचणीत होता 14 वर 1. ओ माय गॉड मॅच लवकर फिनिश करण्याचा मनसुबा मनामध्ये घेऊन उतरलाय विशाल. सुपर बॅक टू बॅक 3 तडाखे लगातार 3 षटकार मारण्याचा पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं सचिन रजत वशी 11. त्यानंतर मध्ये बऱ्याचशा कारमाग संकल्प पाटीलने केला. दिवाचा साहिल नाईकने के रितेश वाशी आणि इथे मात्र आणखी त्याच धाटणीमध्ये जाऊन बसला. सलग 3 षटकार मारण्याचा विक्रम करताना विशाल भोईर 19 जाऊन पोहोचले टीमला 20 वर. 0 परतल्यानंतर संपूर्ण सामन्याचे सूत्र आपल्या हाती घेतली आणि नजाकत भरलेले स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या त्या फटक्याला तोड नव्हते. दॅट इज अ व्हेरी सरप्राईज स्ट्रोक. यॉर्करला टक्कन उडवलं नाही त्याच्यामध्ये जी खुबी होती ते अनोखं पण होतं ते भावलं आमच्या प्रेक्षकांना विशालच्या. लेफ्ट हँड उर्दू सन्मेश. हो ग्रेट शॉट नजाकत एक वेगळ्या टाइमला लेटकट अप्पर कट. या अप्पर कटला कारकिर्दीच्या जवळ आल्यानंतर सचिनने प्रस्थापित केलं होतं बट सेम अप्पर स्ट्रोक नाईसली बाय धीरज. सिंगल मिळते 21 वर 1. बाउन्सिंग केले सन्मेशने. बायचा इशारा. एक सिंगल पुन्हा एकदा बायचा इशारा. 2 धावा आतापर्यंत 2 चेंडू मध्ये आल्यात. एक बॉलरच्या नावावर 1 मात्र अतिरिक्त अशा 2 धावा मिळाल्या 2 चेंडू मध्ये. सन्मेश जातोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर. इथे बॅकफुटवर थोडा मात्र नेलं विशालने 2 तगडे षटकार मारल्यानंतर. कारण 8 चेंडू 22 लक्ष्य 45 धावा त्याला जवळ केलं 3 षटकाराने. ग्रेट बॉलिंग आहे सरप्राईज क्विक. हो चेंडू थोडासा उडेल खांद्याच्या जोर वाटलेलं परंतु त्याचा अंदाज चुकला. चेंडू लो. करामत केली सन्मेश वाघमेने. दॅट इज अ स्लो डिलिव्हरी. नो एक्स्ट्रा पॉवर द सोल्जर. सरळ हाताने नाजूक स्थितीमध्ये सोडला चेंडू. लो बॉल. लो राहिलेला चेंडू उत्तर नव्हतं. पुन्हा एकदा लेफ्ट हँड उर्द विकेट. ग्रेट बॉलिंग यार ग्रेट. स्नान अगोदर बदलला ते स्नान पारला चेंडूला सरळ विरुद्ध दिशेने टाकलं. परफेक्टली फुरेंत चेंडू. ला जबाब यार. हे मनामध्ये भाव ओळखताना जो गोलंदाज तो मात्र सक्सेस. मनामध्ये भाव ओळखण्यामध्ये आतापर्यंत सक्सेस झाले. त्यामध्ये एकही फटका 4 चेंडू मध्ये मारण्याची संधी दिली नाही सन्मेश वाघमने. क्लेवर बॉलिंग. लवली बॉलिंग यार. ऑफसाइड ऑफ सम सुपर व्हेरी क्लोज ऑफ द बॉडी. अनदर बॅट्समॅनला बीट करण्यामध्ये यश. स्लाइटली आउटस्विंग. धीरजला चकवण्यामध्ये यश मिळालं. सन्मेश जातो आपल्या बॉलिंग मार्क वर. एक डीप कबर आहे. डीप एक्स्ट्रा कबर. लॉंग ऑन लॉंग ऑफ कव्हर कॉर्नर डीप स्क्वेअर लेग. व्हेरी क्लोज सिली मी डाऊन. 1 फर्स्ट स्लिप. कडक स्ट्रोक आहे पण राहून द. ओ स्कीट. हो स्कीटचा फायदा मिळाला. जिथे चेंडू एक होती तिथे स्कीट झालं. त्याचा पुरेपूर फायदा. चेंडूने वळण घेतलं. चेंडू आरपार. चेंडू फार 4 रन.
समाप्ती 27 ओव्हर. एक येणारा चेंडू आहेत बाकी 18 मध्ये आता केवळ फक्त 18. 18 × 18. हे संगीत डीजे प्लीज, तुझा मूड जरा मी खराब करतो, त्यासाठी मी तुझी क्षमा मागतोय. मॅच व्हेरी क्लोज केली, जवळला गेले, पण क्रिकेटच्या आकडे कधीही बदलायला वेळ लागत नाही. एक मॅजिक जर स्पेल टाकला कोणत्या गोलंदाजमध्ये हो त्याचं नव्हतं करतात. बरंचसं क्रिकेट पाहिलं बऱ्याच जणांनी. क्रिकेटच्या ग्लोरियसली अनसर्टन गेम ऑफ चान्स. नजाकत यार, आज वेगळ्या मूड मध्ये रबरी बॉलला एक वेगळी धाटणीमध्ये खेळतो, एक वेगळ्या शैलीत मध्ये खेळतो. बस किती पाहिजे आता? हा येस, 4 चेंडू मध्ये 4. जो पराक्रम 3 चेंडू मध्ये काढला त्याला अजून काय विकेने किती लक्ष जवळ आहे आपल्या एक टीम मेटचं. एका मेट कडून डाऊन द लेग साइड बॅटने लागलेला आहे. ग्लान्स केलं, सिंगल मिळते. 4 लगातार षटकार ठोकल्यानंतर विशाल भोईरने एक सिंगल आली. धावसंख्या 34. आता मात्र फक्त आणि फक्त 11 धावांची आवश्यकता. 11 ओनली रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. स्वर्गीय अनंत म्हात्रे 11 धारावे. फुल टॉस लो होती, गॅप खाली थ्रू द मिड ऑन अँड गाव कॉर्नर. 4 रन, कडक स्ट्रोक, 4 रनों के लिए. योग्य वापर, क्लास क्रिकेटचा एक क्लास इनिंग विशाच्या मार्फत. फ्लिपरचा वापर, फ्लिपरला चेंडूला टोला लागल्यानंतर गुटमळत चालला तोपर्यंत फिल्डर येईल, फील करेल, आरामात सिंगल अर्जित केली विशालने. विशाच्या खेळ पाहिला तर 8 चेंडू आतापर्यंत फेस केले. 8 मध्ये 31 धावा. सुपर्ब. 39 पैकी 31. वन मॅन आर्मी. 39 धावांची आवश्यकता प्रॉपरली. त्याच्या धाटणीतला हाताचा एक पॅटर्न शॉट डाऊन द ग्राउंड ओव्हर द लॉंग ऑफ पुचेनन. दिस टाइम धीरज मॅचला फिनिश केली. तिसऱ्या फेरीमध्ये दाखल. या कामगिरीबद्दल त्यांचं खूप असं आम्ही आभार धन्यवाद देते. कॉंग्रॅच्युलेशन. की 13 चेंडू राखून का 2.5 चेंडू मध्ये हा टार्गेट सेट केलेला आहे. 45. नाव डिक्लेअर प्लेयर ऑफ द मॅच नन अदर. 8 चेंडू मध्ये 31 धावांची एक सणसणीत खेळी, एक झंझावत खेळी ज्या